मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानासाठी 2215 कोटी मंजूर. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जारी. जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळणार. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश. 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पावसाच्या थैमानामुळे राज्यभरात 8 जणांचा मृत्यू. 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. 100हून अधिक जनावरं दगावली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर. दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानाबद्दल घेणार आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी करमाळा तालुक्यात दाखल. सोलापूरसह धाराशिव, बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा घेणार आढावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित गावांना भेट देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करू. शिंदेंची ग्वाही. उद्धव ठाकरे पुढील 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार. कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ठाकरेंनी घेतली पूरपरिस्थितीची माहिती. पूरग्रस्त नागरिकांची मदत करा. ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. शंभूराज देसाई आज अहिल्यानगर जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी करणार. नुकसानाचे पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. शंभूराज देसाई यांची माहिती. दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यात 70 लाख एकरावरील पिकांचं नुकसान. भरणेंची माहिती. आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही. दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शरद पवारांचं वक्तव्य. तर राज्यानं अतिशय वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं. पवारांची मागणी. जाहिरातबाजीवर पैसे उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा. राज्यातील नुकसानावरून ठाकरेंचा सरकारला टोला. लाखो हेक्टर जमीन खरडून निघाली. खरीप पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पाण्यात गेली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 कोटींची मदत जाहीर करावी. उद्धव ठाकरेंची मागणी. काहींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर. मुख्यमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी अपेक्षा. तसंच सरसकट पंचनामे होण्याच्या आधीच शेतकऱ्यांकडे मदत पोहोच करा. रोहित पवार यांची मागणी. राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज. राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देईल माहिती नाही. संजय राऊतांचा राज्य सरकारवर निशाणा. अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली. तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा. विजय वडेट्टीवार यांची मागणी.